repose. Angle of repose, very good. Angle of friction, angle of repose. Inclined plane वर आपण फ्री बॉडी डायग्राम पाहिला. यस, येस सर. ठीक आहे. आता आजच्या क्लासमध्ये आपण काय करू, न्यूमेरिकल्स बघू आता. सो ॲक्च्युअल न्यूमेरिकल्स सॉल्व करायचं आहे आता आपल्याला. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन द्या सगळ्यांनी. बॉडी वेईंग. टोटल आपल्याला 12 प्रॅक्टिकल्स घ्यायचे आहेत, आणखीन 5 बाकी आहेत. सो आपण बघू कसं करायचं. ओके. बॉडी वेईंग 350 किलो न्यूटन is resting on a horizontal plane and can be just moved by a force of 125 किलो न्यूटन. स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाही का? नाही. तर बघा 125 किलो न्यूटन अप्लाइड आता horizontal. Find coefficient of friction, बाकीच्यांना दिसते का बघा रे? येस सर. Also find magnitude and direction of resultant reaction. दिसते का स्क्रीन सगळ्यांना? क्वेश्चन दिसतंय का नाही रे? दिसत आहे सर. बाकीचे झोपलेले? Yes sir. Body weighing 350 kilonewton is resting on a horizontal plane and can be just moved by a force of 125 kilonewton applied horizontally. Find coefficient of friction. Also find magnitude and direction of resultant reaction. पहिले डायग्राम काढून देऊ. कोणची बॉडी दिली? 350 किलोमीटर इज रेस्टिंग ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन. सो दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. HP and can be just moved by a force of 125 kilonewton. सो 125 किलोन्यूटनचा फोर्स अप्लाय करतो आपण. ते 125 किलोन्यूटननी काय करते? बॉडी मूव्ह होती आहे. can be moved by a force of 125 kilonewton. Find coefficient of friction. Also find magnitude and direction of resultant reaction. ओके. ठीक आहे. आपण काय करतो त्यानंतर फ्री बॉडी डायग्राम काढतो. कॅन बी जस्ट मूव्ड. ठीक आहे. कॅन बी जस्ट मूव्ड बाय. सो आपल्याला काय करायचं आहे की बॉडी जस्ट मूव्ह होऊ शकते पण मूव्ह होत नाही. सो दॅट्स वाय वी विल अप्लाय कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम कधी अप्लाय करतो? जो बॉडी रेस्टमध्ये. मीन्स 125 किलोन्यूटन अप्लाय केल्यावर बॉडीचं मोशन जस्ट स्टार्ट होऊ शकते. सो वी आर अज्युमिंग इट इज रेस्ट. दॅट्स वाय वी कॅन अप्लाय कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. फ्रिक्शनल फोर्स असा आहे, एक वेट डाउनवर्ड्स, रिॲक्शन अपवर्ड. नॉर्मल रिॲक्शन. वेट किती दिले? 350 किलो न्यूटन. फ्री बॉडी डायग्राम समजते का सगळ्यांना? 125 किलो न्यूटननी काय जस्ट मूव्ह होऊ शकते बॉडी. जस्ट मीन्स ऑन द वर्ज ऑफ मुव्हिंग.
म्हणजे मोशन जस्ट स्टार्ट होऊ शकते, पण स्टार्ट झालेलं नाही आहे आणखी. तेव्हाच आपण काय करू शकतो, कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम वापरू शकतो. इक्विलिब्रियमचे कंडिशन्स वापरतो म्हणजे काय, बॉडी रेस्टमध्येच आहे सध्या. कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. सो समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 करा. काय येईल बघा. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. 125 मायनस एफ. 125 मायनस एफ इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो एफ इज इक्वल टू 125. एफला काय लिहू शकतो आपण, म्यू इंटू आर एन. ठीक आहे. सो म्यू इज इक्वल टू 125 डिवाइड बाय आर. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 अप्लाय करा. काय येईल, आर मायनस वेट. आर एन मायनस 350 इज इक्वल टू 0. आर एन इज इक्वल टू किती, 350 किलोमीटर. सो याच्यावरून मग म्यू लिहू कमी. म्यू इज इक्वल टू 125 डिवाइड बाय 350. किती येते सांगा, कॅल्क्युलेट करा कॅल्सीवर. 125 बाय 350. 0.357. एकच स्टुडंट आन्सर देतोय बघा तुमच्या क्लास. बाकीचे नुसते बघतायत. आलाय का बाकीच्यांचं. सो काय विचारलं, फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड ऑल्सो फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट रिॲक्शन. ठीक आहे. रिझल्टंट रिॲक्शन कशी असते आपण पाहिलं होतं. दिस इज एफ फोर्स, दिस इज आर एन फोर्स. रिझल्टंट दोघांच्या मध्ये असतो आर. रिझल्टंटचा आठवतं का फॉर्म्युला, काय आहे रिझल्टंटचा फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ पायथागोरस लावलं तर एफ स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर. सो ते सगळं सॉल्व केलं होतं आपण, आठवतं का. सो व्हॉट इज द आन्सर, रिझल्टंटचं फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू आर एन अंडर स्कोर 1 प्लस म्यू स्क्वेअर. ठीक आहे. सगळं सॉल्व करून आपण व्हॅल्यूज पुट केलं होतं. नॉर्मल रिएक्शन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस म्यू स्क्वेअर. नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती आहे, 350. स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 0.357. किती येते आन्सर, काढा आन्सर. आन्सर काढा. तीनशे 71.63. बाकीचे काय करतायत, बाकीच्यांचं आलाय का कोणाचा आन्सर, 371.63 आलं सर. आला. दोघांचा आला बघा तुमच्या क्लास 371.63.
किलो न्यूटन. सो फाइंड द मॅग्निट्यूड विचारलं आहे तुम्हाला. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट रिॲक्शन म्हणजे काय 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 विचारलं तुम्हाला. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्निट्यूड तर काढलं आपण आता आर. डायरेक्शन म्हणजे काय विचारलं तुम्हाला. काय विचारलं डायरेक्शन म्हणजे. फाय. व्हेरी गुड. सो tan phi is equal to what. अपोजिट बाय ॲडजसंट. फाय हा आहे आपला अँगल ऑफ फ्रिक्शन. अपोजिट आपला एफ आहे. ॲडजसंट आर एन आहे. करा मग सॉल्व. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एफ बाय आर एन. एफची व्हॅल्यू ठेवा आणि आर एनची व्हॅल्यू ठेवा. एफ बाय आर एन म्हणजेच काय होतं. म्यू होऊन जाईल ना. सो टॅन फाय इज इक्वल टू म्यू करा. 0.357 त्याचं इन्व्हर्स करा. एफ बाय आर एन इज इक्वल टू म्यू इज इक्वल टू 0.357. सो टॅन इन्व्हर्स ऑफ 0.357 करा. किती येते समजा. मला tan इनवर्स सर काय सर. टॅन इनवर्स ऑफ म्यू. टॅन इनवर्स ऑफ एफ बाय आर एन करतो ना. टॅन फाय इज इक्वल टू वॉट. सकाळी शिकलो होतो आपण. टॅन फाय इज इक्वल टू वॉट. म्यू. टॅन फाय इज इक्वल टू एफ बाय आर एन. एफ म्हणजे काय. म्यू इंटू आर एन डिवाइड बाय आर एन. आर एन हॅव कॅन्सल. टॅन फाय इज इक्वल टू म्यू. टॅन फाय इज इक्वल टू किती येईल. म्यू किती आहे. 0.357. 19.64. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ. ठीक आहे. सो आपला एफ असा आहे. आर एन असा आहे. हा झाला रिझल्टंट फोर्स. सो एफची व्हॅल्यू किती झाली. फायची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू वर्टिकल किती आली. ही फाय 19.64. अंडरस्टूड. अँगल ऑफ रिपोज. ओके. ओके सर. यस. सो इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की जस्ट मूड. जस्ट मूड बाय मीन्स सध्या ते रेस्टमध्येच आहे. आणि थोडा जर फोर्स वाढवला तर ते मूव्ह होऊ शकतं. सो रेस्टमध्ये आहे म्हणूनच आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम लावू शकलो. ठीक आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट. जर मोशनमध्ये असेल बॉडी तर कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम लावता नाही येणार. नोट डाऊन केला का सगळ्यांनी क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट डाऊन. सर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर सर आन्सर कसं काढायचं. बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर आन्सर कसं काढायचं. ते त्याचा पार्ट तुम्हाला नाही आहे सध्या सिलेबसला. सर यामध्ये तसे क्वेश्चनच येत नाही. नसतील ना सर. नसतील बहुतेक. ठीक आहे. ते इक्वेशन्स ऑफ मोशन वगैरे डायनामिक्सचा पार्ट तुम्हाला सध्या नाही आहे. जे इक्वेशन्स ऑफ कायनेमॅटिक्स असतात ते यूज करावं लागतं जेव्हा मोशनमध्ये असतो थोडी. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तसले यूज करावं लागतं. ते तुम्हाला सिलेबस नाही सध्या. तुम्हाला मे बी इंजिनिअरिंगला येईल ते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण.
figure shows an arrangement for just moving the block of weight W horizontal. Figure shows an arrangement for just moving the block of weight W horizontally in effort of 40 Newton just moves the block. बघा जस्ट शब्दाचा वापर झाला, जस्ट moves the block. If the coefficient of static friction is 0.3, if the coefficient of static friction is 0.3, determine weight of the block. Determine the weight of the block. अरेंजमेंट बघा कशी आहे. ते एक ब्लॉक आहे W, सरफेस आहे ना, पुली आहे. Figure shows an arrangement for just moving the block of weight W horizontally. एफर्ट किती आपल्याकडे 40 न्यूटन. just moves the block. Okay. If the coefficient of static friction is 0.3, so determine the weight of the block. So आता आपण काय करू, फ्री बॉडी डायग्राम करू. ठीक आहे. या ब्लॉकचं सांगा मला मोशन कुठं होऊ शकते, राईट साईड का लेफ्ट साईड. ब्लॉकचं मोशन कुठं होऊ शकते, राईट का लेफ्ट. राईट. सो लेफ्ट साईडला फ्रिक्शन फोर्स येईल, डाऊनवर्डला W येईल. सॉरी, डाऊनवर्डला काय W. अपवर्डला रिएक्शन फोर्स येईल, या हॉरिझॉन्टल सरफेसचा रिएक्शन फोर्स. इथून असाही दाखवू शकतो आपण, मग मी वर दाखवलं आहे का, ट्रान्समिसिबिलिटी, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. ठीक आहे. आणखीन एक कोणता फोर्स येईल, हा याला आपण इथून ब्रेक करतो, हा टेन्शनचा फोर्स. हा अँगल दिलेला आपला 25 डिग्री. ठीक आहे. तर हा इथून ब्रेक केला तर याच्यामध्ये किती राहील, 40 न्यूटन. याच्या इथून ब्रेक केला तर 40 न्यूटनमध्ये 40 न्यूटनचं टेन्शन आहे. ठीक आहे. स्ट्रिंगमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. सो हा 40 न्यूटनचा लोड आहे इकडे एफर्ट, तर पूर्ण स्ट्रिंगमध्ये 40 न्यूटनचा टेन्साईल फोर्स राहील. इथून ब्रेक केला आपण फ्री बॉडी डायग्राम काढायला. सो याचं असं येईल. ठीक आहे. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. समजलं का इथपर्यंत सगळं. ठीक. सो ह्या 40 न्यूटनचे दोन रिझॉल्व करता येईल आपल्याला. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असेल, 40 cos 25
वर्टिकल कंपोनंट काय असेल 40 sin 20. ठीक आहे का? ॲक्च्युली ते इथं असेल बरं का, लाईक फ्रॉम हिअर दिस इज 40 cos 25, या डायरेक्शनमध्ये 40 आर आणि त्याची sin 25ची डायरेक्शन सेम असेल. समजतंय सगळ्यांना? सो परत एकदा मी फ्री बॉडी डायग्राम काढतो. वेट डब्ल्यू खाली, फ्रिक्शनल फोर्स इकडं लेफ्ट, त्याच्यानंतर वर्टिकल डायरेक्शनमध्ये एक आर येईल, आणखीन एक फोर्स कोणता येईल 40 sin 25, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये 40 cos 25, हा मेन 40. ठीक आहे. फ्री बॉडी डायग्रामच इम्पॉर्टंट आहे बघा खूप. एखादा फोर्स सुटला तर पूर्ण कॅल्क्युलेशन रॉंग होतं पुढचं. अंडरस्टूड फ्री बॉडी डायग्राम? येस और नो? येस सर. सो स्टार्टिंगला काय करायचं आहे, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. सांगा एक्स डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस आहेत? दिस इज एक्स, दिस इज वाय. कोणकोणते फोर्सेस आहेत एक्स डायरेक्शनमध्ये? लवकर सांगा. आणखीन मायनस एफ प्लस 40 cos 25 इज इक्वल टू 0. So f is equal to what? 40 cos of 25. किती येते काढायची व्हॅल्यू? किती येते व्हॅल्यू? या प्लस मी काय लिहितो, म्यू इंटू आर एन इज इक्वल टू 40 cos of 25. So Rn is equal to 40 cos 25 divided by म्यू किती दिले 0.3. म्यू आपल्याला दिलेलं राईट 0.3 गिवन. किती येते आर एन नॉर्मल रिएक्शन आर एन? म्यू दिलेलं बघा, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज 0.3 दिलेले बघा. दॅट इज म्यू ना. किती आहे आर एन? किती येते आर एन? ओके 120.84. ओके. समेशन ऑफ एफ वायचं इक्वेशन सांगा कोणी?
समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. वाय डायरेक्शनमध्ये बघा कोणकोणचे फोर्स असतात. मायनस -w प्लस 40 sin 25. हे सपोज नॉर्मल रिएक्शन आर एन प्लस आर एन. आर एन पण अपवर्ड आहे ना वर्टिकली. समजलं इक्वेशन. डब्ल्यूची व्हॅल्यू सांगा किती येते. किती येते. एकशे 37.74. ठीक आहे. आला का डब्ल्यू. वेटच काढायचं होतं आपल्याला. अंडरस्टूड प्रॉब्लेम. ठीक आहे. समजले का. कॅल्क्युलेशन्स हो नाही का तरी म्हणा राव. यस सर. बोलत नाही काय नाही. बाकीच्यांना समजलं का. यस सर. एकाच मुलीचा आवाज येतोय बाकीचे काहीच कळत नाही. यस सर. मुलांमध्ये समजते का. येस सर. मेडेवार, बेंद्रे, ऋतुज. मेडेवार श्रीकर. येस सर. समजते का रे. बेंद्रे प्रशांत. बेंद्रे प्रशांत आहे का क्लासमध्ये. बेंद्रे प्रशांत. कदम विवेक. समजते का कदम विवेक. कधीच बोलत नाही हा कदम विवेक. काय रे कदम समजते का. रोहन यावाची. समझ रहा है क्या. ऋतुज. ओंकार. पिन्मलवार. पूजा अंबारे. राजे श्रवणी. तुरुप वाढ तेजस्विनी. समजते का तुला.
तुरुकवाड, तेजस्विनी तुरुकवाड, आवाज येत नाही तुझा, मोठ्याने बोल. ओके. नेक्स्ट आता आपण इन्क्लाइंड प्लेनवरचे प्रॉब्लेम्स बघू. एखादा प्रॉब्लेम इन्क्लाइंड प्लेनवर बघू आपण. ठीक आहे. इन्क्लाइंड प्लेनचं मी सांगितलं होतं तुम्हाला. सो क्वेश्चन लिहा. ब्लॉक ऑफ वेट 500 Newton is placed on an inclined plane at an angle of 20 degree with horizontal. If coefficient of friction is 0.14, find force P applied parallel to plane just move the body up the plane. So once again just word is used here. Clear येतोय ना आवाज माझा? So once again just word is used here. A block of weight 500 Newton is placed on an inclined plane at an angle of 20 degree with horizontal. So this block is kept at an angle of 20 degree with horizontal. So 20 degree ला काय म्हणतो आपण? angle of repose. 20 degree is angle of repose. If coefficient of friction is 0.4, mu is 0.4 given. Find force P applied parallel to the plane. Just move the body up the plane. So एक असा फोर्स P काढायचा आपल्याला की जे बॉडीला अपवर्ड मोशनमध्ये पॉसिबल होईल. जस्ट मूव द बॉडी अप द प्लेन. प्लेनपासून वर बॉडी मूव्ह होईल. तसं एक फोर्स P आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. सो मी ऑलरेडी सांगितलं होतं की हे आपण वाय ॲक्सिस कन्सिडर करतो. दिस एक्स ॲक्सिस इन्क्लाइंड प्लेनमध्ये, राईट. ठीक आहे. तर आता मला सांगा फ्री बॉडी डायग्राम कशी काढायची याची. दिस इज द फ्री बॉडी डायग्राम. एक फोर्स P तर असा आहे. मोशन कुठं होईल बॉडीची? बॉडीची मोशन कुठं होईल? सो लेफ्टला मग फ्रिक्शन फोर्स काढू का? आणखी कोणकोणते फोर्स राहतील सांगा. रिॲक्शन फोर्स कसा येईल? परपेंडिक्युलर टू दिस प्लेन येईल. रिॲक्शन फोर्स नेहमी परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल. असं काढू का मग? रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन. आणखीन एक फोर्स कोणता राहिला सांगा. आणखीन एक फोर्स कोणता राहिला? वेट. व्हेरी गुड. वेट माझा वर्टिकली डाऊनवर्ड आहे. तर त्याला काय करतो मग मी? रिझॉल्व करणार. एक या डायरेक्शनमध्ये आणि एक या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. या प्लेनमध्ये काय येईल त्याचं? सपोज वेट W. सो हा कंपोनंट काय राहील त्याचं? हॉरिझॉन्टल W sin 20. हा काय राहील? W cos 20. ठीक आहे. हे डेरिवेशन पाहिलेले आपण ऑलरेडी.
हे बघा इथं हा जो आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन, हा इन्क्लाइन प्लेनला परपेंडिक्युलर काय आहे एफ कॉस थिटा, अँड इन्क्लाइन प्लेनच्या पॅरललमध्ये एफ साइन अल्फा, एफ साइन अल्फा, एफ कॉस अल्फा. अल्फा म्हणजे हा अँगल ऑफ रिपोज. ठीक आहे, आठवलं सगळ्यांना? Okay, so W cos 20 and W sin 20. So just now tell me, this is my x, this is my y. Summation of fx is equal to 0. Since the block is in equilibrium, since the block is in equilibrium, ठीक आहे, जस्ट मूव म्हणजे बॉडी सध्या स्टेशनरीच आहे, equilibrium. Therefore applying conditions of equilibrium, therefore applying the conditions of equilibrium, so summation of fx is equal to 0. So what is fx? सांगा, याच डायरेक्शनला कोणकोणचे फोर्सेस बघा आता. Rn minus W cos 20. एक्स मध्ये एक्स, एक्स डायरेक्शन बघा. T minus W sin 20 minus F. व्हेरी गुड. पूजा तू ट्युशन लावलंय का? नाही सर. सो तुझी अंडरस्टँडिंग चांगली आहे बरं का खूप. व्हेरी गुड. सो P minus W sin 20 minus F is equal to 0. P is equal to what? F plus W sin 20. F ला काय लिहू शकतो मी? म्यू इंटू आर एन. म्यू आहे आपल्याकडं, आर एनची व्हॅल्यू माहीत नाही. वेट किती दिलं आहे रे? 500. 500 इंटू साइन. ठीक है. समेशन ऑफ एफ वाई इज इक्वल टू 0. आर एन माइनस W cos 20. किती येते कडा? आर एन 469.84. किती आला आर एन? 469. 470 सर. 69.24. सो आर एन इज इक्वल टू 469.24. पीची व्हॅल्यू कसे काढणार मग आता? सॉल्व करा. हे किती येते बघा. आर एनची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवा. $236.8. 236.78. आला का सगळ्यांचा? म्हणजे एवढा फोर्स जर आपण इकडं समजा या ब्लॉकला दोरीने किंवा चेननी बांधलं
जे एवढा फोर्स प्रोव्हाइड करू शकेल तरच ती बॉडी काय राहील, स्टेशनरी राहील. ठीक आहे, कारण हा जो पी फोर्स आहे, पी फोर्स काय करतो, या दोघांना बॅलन्स करतो, फ्रिक्शनला पण आणि याला. W sin 20. ठीक आहे, मीन्स एवढा फोर्स अप्लाय केला तर बॉडी स्टेशनरीमध्ये आहे. याच्यापेक्षा जास्त जर फोर्स अप्लाय केला तर बॉडीचं मोशन स्टार्ट होईल वर. सो मोशन वर स्टार्ट होईल, म्हणूनच आपण फ्रिक्शन काय घेतलं, अपोजिट टू द मोशन. ठीक आहे, अंडरस्टूड एव्हरीबडी? येस सर. नोट डाऊन करून घ्या. सर झालं, व्हायचेच नाही. झाला का? ठीक आहे, ठीक. पुढचा क्वेश्चन लिहा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, इन्क्लाइंड प्लेनमध्ये एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला वर्डिंगमध्ये विचारू शकतात. तर इन्क्लाइंड प्लेन आहे ना, पुल म्हणजे असा फोर्स, ओके, याला म्हणणं पुल, बॉडीला ओढणार. पुल म्हणजे असा फोर्स, पुश म्हणजे असा टुवर्ड्स द बॉडी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बुक्समध्ये जेव्हा प्रॅक्टिस करणार तुम्हाला तेव्हा लक्षात येईल. पुल मीन्स बॉडीला ओढणार, पुश मीन्स कॉम्प्रेस, लाईक कॉम्प्रेसिव्ह फोर्स, पुश करणं. ओके, तुम्ही ट्रेन्समध्ये पण वगैरे दरवाजावर पूल आणि पुश लिहिलेलं असतं बघा. जे काही दरवाजे असतात स्लायडिंग किंवा त्यांना हिंज असते बघा एक. पुश म्हणजे सरळ ढकलतो आपण, पुल म्हणजे आपल्याकडे ओढतो. सो पुल म्हणजे ओढणे, पुश म्हणजे ढकलणे. ठीक आहे, सो एवढं कन्सेप्ट लक्षात ठेवा.
Now a heavy stone of mass 450 kg is on the hill slope of 40-degree incline. If coefficient ला मी COE डॉट लिहिलं, ठीक आहे. बिटवीन द ग्राउंड अँड स्टोन is 0.65, is the stone stable? Is the stone stable विचारलेलं आहे, ठीक आहे. स्टोन स्टेशनरी आहे का मूविंग आहे. ओके. सो सपोज दिस इज अ इन्क्लाइन्ड प्लेन ऑफ 40 डिग्री. याच्यावर एक दगड आहे असा. ओके. सो हेवी स्टोन ऑफ मास दिले त्याचं किती 450 kg. तो अशा इन्क्लाइन्ड प्लेनवर आहे स्लो. म्यू दिलेलं आहे आपल्याला 0.65. सो आपल्याला हे सांगायचं की स्टोन स्टेशनरी आहे का नाही, ठीक आहे. सो वेट किती येईल मग स्टोनचं M×G 450 × 9.81 करा किती येईल बघ. वेट ऑफ द स्टोन विल बी 4414.5 बघा एवढं येतं का. सो इकडे मी काय करतो तर फ्री बॉडी डायग्राम काढतो त्याची. स्टोन, ठीक आहे. हे जे इन्क्लाइन्ड प्लेन आहे, इन्क्लाइन्ड प्लेनला एक पॅरलल लाईन काढतो अशी, एक परपेंडिक्युलर लाईन काढतो. म्हणजे ही माझी एक्स ॲक्सिस झाली पॅरललवाली आणि त्याला परपेंडिक्युलर वाय ॲक्सिस, ठीक आहे. सेम इन्क्लाइन्ड प्लेन सारखंच. सो फ्री बॉडी डायग्राममध्ये काय एक वेट येईल खाली, ठीक आहे. सो आता सपोज इथून आपण वेट असं काढलं खाली, तर याच्यासोबत अँगल किती येईल व्हर्टिकल सोबत, हे 90, हे 40. सो 90 - 40 येईल हे 50 वर्टिकल सोबत, राईट. ठीक आहे का. 50 येईल का. हे 40 आहे, हे 90 - 40 विल बी 50 येईल ना, बरोबर का. यस सर. तो हा कंपोनेंट किती येईल मग, हा कंपोनेंट किती येईल W cos 50. हा कंपोनेंट किती येईल W sin 50 बरोबर का. ज्याच्यासोबत अँगल असतो, सपोज या प्लेनमध्ये रिझॉल्व करतो ना आपण, हा मेन फोर्स आहे, याचा या प्लेनसोबत अँगल 50 आहे. सो ज्याच्यासोबत अँगल असतो त्या प्लेनचा असतो कॉस कंपोनंट, दुसरा असतो साइन, ठीक आहे. आता बॉडीची मोशन या डायरेक्शनमध्ये होऊ शकते, म्हणून फ्रिक्शन फोर्स विल बी दिस साइड, राईट. टँजेन्शियल फ्रिक्शन फोर्स. इथून टँजेन्शियल मी काय करतो फ्रिक्शन फोर्स काढतो, फ्रिक्शन फोर्स, ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम समजली का सगळ्यांना. ठीक आहे का. फ्री बॉडी डायग्राम समजली का. यस सर. ठीक आहे. आता बॉडी बघा, बॉडी जी आहे हे स्टोन फक्त या डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतो, बरोबर. अलॉंग दिस एक्स ॲक्सिसच मूव्ह होऊ शकतो, तो वाय ॲक्सिस मूव्ह होऊ शकतो का अलॉंग द वाय ॲक्सिस, अलॉंग द वाय ॲक्सिस मूव्ह होऊ शकते का बॉडी अशी वर इकडंच मूव्ह होणार ना अलॉंग द एक्स.
सो वाय ॲक्सिसमध्ये मी काय करतो, कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम लावतो. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम मीन्स वाय ॲक्सिसमध्ये ते काही मूव्ह होत नाही, वाय ॲक्सिसच्या डायरेक्शन. ओके. सो समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. काय करू सांगा, एफ वायमध्ये काय काय लिहू, वाय ॲक्सिस बघा ही आहे, रिॲक्शन फोर्स नाही टाकला आपण आणखी. सो वाय डायरेक्शनमध्ये रिॲक्शन फोर्स येईल, नॉर्मल रिॲक्शन. सांगा वाय डायरेक्शनमध्ये काय काय. ही वाय डायरेक्शन आहे, ही एक्स डायरेक्शन आहे. वाय डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस आहेत, RN मायनस W sin 50. RN minus W is okay, W sin 50 is 0. किती येईल आयरन काढा बरं. आयरन किती आला, कॅल्क्युलेट कर लवकर. डब्ल्यू किती ठेवणार, 4414.5 इंटू साइन 50 करा. 3381.7. 3381.7 आला का रे बाकी त्यांचं. यस सर. 3381.7 आलं सर. ठीक आहे. ठीक आहे, कारण ह्या डायरेक्शनमध्ये वाय डायरेक्शनमध्ये त्याचं काही मोशन नव्हतं बघा, म्हणून आपण ते एक इक्विलिब्रियम कन्सिडर केले. ठीक आहे, बॉडीला सपोर्ट आहे खालून म्हणून ते असं वर या डायरेक्शनमध्ये कुठं मूव्ह होऊ नाही शकणार. राईट, ती अशी खाली येते, मीन्स या एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होती. आता आपल्याला काय विचारलं, इज स्टोन स्टेबल, इज स्टोन स्टेबल. तर मला सांगा, आपण समेशन ऑफ एफ एक्स यूज करू शकतो का, इज इक्वल टू 0. ऑल फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 0 यूज करू शकतो का आपण. कारण आपल्याला माहीतच नाही की एक्स डायरेक्शनमध्ये स्टेबल आहे का नाही, ते त्यांनी स्वतःच आपल्याला विचारलं, इज द स्टोन स्टेबल. जर स्टेबल असेल तरच आपण हे कंडिशन यूज करू शकतो. राईट, स्टेबल आहे म्हणजे स्टेशनरी आहे बॉडी. जर स्टेबल नसेल तर ही कंडिशन यूज करू शकतो का आपण, नाही. Fy is equal to 0. ठीक आहे, एफ वाय इज इक्वल टू आपण 0 इज ऑलरेडी वी हॅव यूज्ड, बिकॉज या डायरेक्शनमध्ये त्याची मुवमेंट नाही आहे बॉडी वाय डायरेक्शनमध्ये. सो हे आपण यूज नाही करू शकत सध्या, कारण आपल्याला माहीत नाही की बॉडी स्टेबल आहे का नाही. सो एक्स डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस आहे मग ते बघू आपण आता. एफ आहे, एफ इज इक्वल टू काय असते, म्यू इंटू आय एन. ठीक आहे, म्यू इंटू आर एन म्हणजे किती आहे, 0.65 इंटू आर एन, 3381.7. काढा आन्सर किती येतं. एक्स डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस आहेत ते, डब्ल्यू कॉस 50 एक आहे आणि एफ आहे बघा, एफ आणि डब्ल्यू कॉस 50. 2198.10. 2198.10 न्यूटन. आणखीन एक कोणचा फोर्स आहे एक्स डायरेक्शनमध्ये बघा, एक्स डायरेक्शन आणखीन एक कोणचा फोर्स आहे,
एक्स डायरेक्शन मध्ये आणखीन कोणता फोर्स आहे? W cos 50. डब्ल्यू कॉस 50 किती येईल? किती येईल आन्सर? टू एट 287.58. विच इज ग्रेटर देन एफ. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. एक्स डायरेक्शनमध्ये कंपोनंट काढले आपण एफ आणि डब्ल्यू. सो डब्ल्यू कॉस 50ची व्हॅल्यू किती येते? 2837. एफची व्हॅल्यू किती येते फ्रिक्शनची? 2198.1. सो दिस फोर्स इज ग्रेटर दॅन दिस फोर्स. दिस फोर्स इज ग्रेटर दॅन दिस फोर्स. बरोबर. म्हणजे बॉडीचं मोशन होईल आता या साईडला. मोशन झाले म्हणजे बॉडी स्टेबल आहे का? नाही सर. नाही. Therefore body is not stable. समजलं? क्वेश्चन चांगला होता, इंटरेस्टिंग. म्हणून आपण एक्स डायरेक्शनमध्ये हे इक्वेशन यूज नाही करू शकलो. फक्त आपण चेक केले एक्स डायरेक्शनमध्ये जे फोर्स आहेत ते जर एकमेकांना बॅलन्स केलं असतं, त्यांनी इक्वल व्हॅल्यू आले असतं, तर आपण म्हटलं असतं की बॉडी इज इन इक्विलिब्रियम एक्स डायरेक्शनमध्ये. अंडरस्टूड? Yes sir. Yes, sir. वाय डायरेक्शनमध्ये का आपण यूज केलं? कारण वाय डायरेक्शनमध्ये बॉडी मूव्ह होत नाही या डायरेक्शन. सो दॅट्स वाय वन इक्विलिब्रियम कंडिशन आपण घेतली आणि त्याच्यावरून आर एन काढले आपण नॉर्मल डायरेक्शन. त्या आर एनचे यूज आपल्याला इकडं झालं एक्स डायरेक्शनमध्ये बघायसाठी, चेक करायसाठी. सो वी हॅव चेक इन एक्स डायरेक्शन वेदर इट इज we have checked two forces in x direction. One is F, one is W cos 50, and we have seen this. We have seen whether they are balancing to each other or not. ठीक आहे. बाकी मग पुस्तकामध्ये अशाच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत जास्त, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. ठीक आहे का? समजलं क्वेश्चन? हो सर. एक होमवर्क घ्या आता, सॉल्व करा सगळ्यांनी. वुडन ब्लॉक is resting on rough inclined plane whose inclination to horizontal is 10 degree. The smallest force acting parallel to line of greatest slope which will just move the block down
plane is 2 Newton. If coefficient of friction between the block and plane is 0.32. Estimate weight of the block. Estimate weight of the block. लिहिला का क्वेश्चन सगळ्यांनी? लिहिला का? सर ॲक्च्युली त्याची डायग्राम तुम्हाला काढायची आहे. थोडं हिंट देऊन टाकतो. ठीक आहे. 10 डिग्री अँगल दिलेला आहे. याच्यावर एक ब्लॉक ठेवलेला आहे. त्याला एक फोर्स अप्लाय केलेला असा 2 न्यूटनचा. हा डाऊनवर्ड मोशनमध्ये आहे. सो 2 न्यूटन असा अप्लाय केला आहे की विच विल जस्ट मूव द ब्लॉक डाऊन द प्लेन. 2 Newton. So you have to calculate the weight of the block. ठीक आहे. काढता येईल का? वेट ऑफ द ब्लॉक काढता येईल? यस, नो, काहीतरी कॉन्फिडन्स. येस सर. सिमिलर टाईप ऑफ एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आपण. बघा, इथं पण वेट काढलं होतं पण. येस, इथं वेट दिलेलं होतं. ठीक आहे. सिमिलर काइंड ऑफ एक्झाम्पल आहे. फ्री बॉडी डायग्राम काढता येईल. फ्री बॉडी डायग्राम काढल्यावर काय करायचं आहे? इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करायचे. ठीक आहे. ओके सर. सॉल्व करून मला पाठवा तुमचे आन्सर्स. अटेंडन्स नोट डाऊन करा कोणतरी. वागाळे, हो सर. सॉल्व करून मला पाठवा आन्सर्स. ओके, व्हॉट्सअप. सर पेपर मधले लिहू का सर? काय? डबल दाख सर. इथं डबल नोट नंबर टाकतात सर. इथले पेपर मधले लिहू का? इथले ली पेपरमध्ये, मग जे डबल आहे ते कट करून मला सिंगलवाले पाठव. हो सर. ओके. ठीक आहे.